हे बोगस दाखले, बोगस पुरावे करून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजकीय लाभ घेतलेल्या काय बहुतेक गडिंगलज पुरतं काय मर्यादित आहे असं म्हणून आम्ही सगळे दुर्लक्ष करत गेलो. तर उद्याची पिढी आम्हाला माफ करणार नाही ही म्हटली. सगळे बिंदू चौकातून मोठी एक जाहीर निषेध मेळावा मोर्चा आम्ही काढतोय, संघर्ष मोर्चा आम्ही या ठिकाणी काढतोय. नमस्कार, मी माजी आमदार राजू आवळे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही प्रस्थापित जाती बोगस जातीच्या दाखल्यांचा वापर करून राजकीय लाभ घेण्याचं काम सुरू झालेलं आहे. याच्या विरोधामध्ये अनुसूचित जातीतल्या 56 जाती आता यावेळी एकवटले आहेत आणि खरं तर ही काळाची गरज आहे. म्हातारी मिलेचं दुःख नाही, काळ सुकावा लागलेला आहे. आम्ही इचलकरंजीतल्या अलका स्वामी ह्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आहेत. चंदूरचे जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य आहे. आमच्या नगराध्यक्ष गडिंग्लजचे नगराध्यक्ष तुरुबटमल जे आहेत ते राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आहेत. ही सत्ताधारी कार्यकर्ते यांनी सत्तेचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना हाताला धरून बोगस एससीचे दाखले काढलेत, अनुसूचित जातीचे दाखले काढलेत आणि राजकीय लाभ घ्यायला सुरू केलेला आहे. त्यामुळे यांना कधीही मागासवर्गीयांचे कधी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये त्यांच्या वाडवडिलांनी सुद्धा कधी मागासवर्गीयांचे कधी चटके सोसलेले नाही. त्यांना कशाची पद्धतीची चाट कधी लागली नाही. ही मंडळी लिंगायत समाजातली पूजा अर्चा करणारी आहेत. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रस्थापितांच्या मध्ये चांगली वागणूक मिळणारी ही माणसं आहेत. ही माणसं फक्त निवडणुकीला राजकीय लाभ घेण्यासाठी बोगस दाखल्यांचा वापर करून हे या ठिकाणी शिरकाव केलेले आहेत. याच्या विरोधामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या छत्रपती शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी समतेचा संदेश दिला, आरक्षणाची सुरुवात केली, त्या कोल्हापूर जिल्ह्यातूनच आम्ही सगळे एससीचे 56 जी काही आम्ही 59 जाती आहेत त्या सगळ्या एकत्रित येऊन उद्याच्या 9 तारखेला संघर्ष मोर्चा या ठिकाणी आम्ही काढतोय. त्यामध्ये सगळ्या जातीचे लोक, यामध्ये अनुसूचित जातीचे सगळे जातीचे लोक, प्रमुख कार्यकर्ते, पक्ष, गट तट बाजूला ठेवून यामध्ये एकत्रित येऊन ज्यांनी बोगस दाखल्याचा वापर केलाय, ज्या अधिकाऱ्यांनी दिलाय, ज्या प्रस्थापितांनी, ज्या राजकीय कार्यकर्त्यांनी सत्तेचा गैरवापर केलाय त्या अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे. ते बोगस दाखले अवैध ठरवले पाहिजेत आणि ज्यांनी दाखला द्यायला लावला त्या सगळ्या कार्यकर्त्या नेते मंडळींना सुद्धा याचा जाब विचारला पाहिजे. याच्यासाठी म्हणून हे जन आंदोलन आम्ही रस्त्यावरचा संघर्ष मोर्चा या ठिकाणी 9 तारखेला काढतोय.